ह्या सगळ्या चौकशा लग्नाआधी व्हायला हव्या होत्या, बट एनिवेज विचित्र प्रकारच्या डिवोर्सेसमध्ये आणखीन एक स्टोरी ॲड झालेली आहे. लग्न होतं अरेंज मॅरेज. मुलगी गावामधून मुंबईमध्ये येते, 2 महिने सासरी राहते, 3 बहिणी असतात घरामध्ये. तर नवऱ्याला बोलते की मला यांच्याबरोबर नाही राहायचं, मला सेपरेट राहायचं आहे. आई वडीलही ऐकतात. त्यांच्याच बिल्डिंगच्या जवळ त्यांना दुसरं रेंटवर घर घेऊन देतात, 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर. नवीन घरी मूव झाल्यावर ती नवीन असताना बोलते चल ना आपण आईकडे जेवायला जाऊया, चल ना आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊया. तर तो मुलगा ऑब्झर्व करतो की ती जेवण बनवायला मागतच नाही, डबा तर नाहीच नाही. त्याची आई त्याच्या घरून त्याला टिफिन देत असते ऑफिसला जायला. अत्यंत मिडल क्लास फॅमिली आहे. ओके. त्यानंतर तो मुलगा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो की तू घरामध्ये केअर काढत नाही आहेस, लादी पुसत नाही आहेस, तुला जेव्हा वाटेल तेव्हा करते किंवा नाही करत, तर हे सगळं आपल्याला चेंज करावं लागेल. ह्या रेग्युलर गोष्टी त्या तुला कराव्या लागतील. तर ती म्हणते, आणि मेक अ नोट, ती जॉब नाही करते, ती कोणत्याही प्रकारचं फ्रीलान्सिंगचं कामही नाही करत आहे. ओके. तर ती म्हणते की तू या सर्वासाठी मेड ठेवायला हवी होतीस, हे माझं काम नाही आणि मी हे नाही करणार. मुलाला समजतं. मग मुलगा फॅमिली मिटिंग, तिच्याकडचे लोक त्याच्याकडचे लोक सगळे बसतात, तिला समजवतात. तर ती म्हणते आता मला फॉर अ चेंज माझ्या गावी जायचंय. ती मुलगी माहेरी जाते आणि ती येतच नाही. हे लोक खूप चौकशी करतात आणि ती तिथून डिवोर्सची नोटीस पाठवते ह्यांना. ओके. हे लोक खूप चौकशी करतात की ती असं का वागते, इतकं विचित्र का वागते. तेव्हा त्यांना समजतं की त्या मुलीचं त्याच गावामधल्या एका मुलाबरोबर अफेअर होतं, त्याचं दुसरीकडे अरेंज मॅरेज झालं, पण आता ती गावी जाऊन परत त्याच्याबरोबर तिचं अफेअर चालू आहे. आता ह्या सगळ्या चौकशा लग्नाआधी व्हायला हव्या होत्या, बट एनिवेज. पण आई वडिलांना जेव्हा मुलींचं माहिती असतं कॅरेक्टर, तर ते मुलींना असं जबरदस्ती करून त्यांचं लग्न का लावतात अरेंज मॅरेज, आणि समोरच्या मुलाचं आयुष्य का खराब केलं पाहिजे, है ना.